guys, good morning and once again welcome to NM Academy. तर स्टुडंट थेरम सिरीज मधील आजचा आपण नवीन टॉपिक घेऊन येत आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये महाराष्ट्र बोर्ड एक्झाम साठी साधारणपणे 3 ते 4 मार्कचे क्वेश्चन असे असतात जे शुअरली विचारले जातात, मोस्ट फ्रिक्वेंटली विचारले जातात. सो त्यामुळं मी हा जो लेक्चर घेणार आहे तो फर्स्ट मिनिट पासून ते लास्ट मिनिट पर्यंत पहा तुम्ही, म्हणजे तुम्हाला. आणि सर्वात महत्वाचं, हे सगळे लेक्चर मी विथ कन्सेप्ट शिकवतो, तुम्हाला कोणत्याच प्रकारचा रट्टा मारायचा नाहीये. ओके, सो लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एनएम अकॅडमीचं युट्यूबवर एक चॅनल आहे, त्या चॅनलवर आम्ही हा सर्व व्हिडिओ अपलोड करत आहोत. ओके, सो तुम्हाला एक काम काय करायचंय की ह्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचंय, तुमचे जे व्हिडिओज असतील ते लाईक करा. आणि सर्वात महत्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना आपण आपल्याशी कनेक्टेड नाही येत त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला काय करायचं, ह्या व्हिडिओ पोहोचवायच्या, जेणेकरून येणाऱ्या एक्झाम साठी त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्यांचे पेपर पण काय जातील, चांगले जातील. ओके, सो आता जास्त वेळ नाही झाला होता, आपण काय करूयात, आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. तर चॅप्टरचं नाव आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. तर या चॅप्टर मध्ये सर साधारणपणे कोणते क्वेश्चन्स आहेत जे विचारले जातात, तर चेक करा. हा एक थिअरम आहे बघा, अँगल बिटवीन टू लाईन्स. हा फॉर्म्युला विचारतात, लक्षात ठेवा, प्रूव्ह करायला विचारतात. पुन्हा हा एक थिअरम आहे बघा, होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2. जर लाईन ओरिजिन मधनं पास होत असतील तर, आणि तर त्या लाईन ओरिजिन मधनं पास होतात हे आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. हा एक थिअरम आहे. सो त्यामध्ये तुम्हाला हे 2 थिअरम खूप आयएमपी आहेत, लक्षात ठेवा. हा फर्स्ट वन आणि लास्ट वन. आणि मी काही क्वेश्चन्स ऍड केल्यात जे तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. जसं की हे 3 क्वेश्चन आहेत बघा, अजून पण बरेच क्वेश्चन असतील, पण हे 3 क्वेश्चन मला वाटतं की विचारू शकतात, म्हणून मी हे ऍड केलं. याचं पण मी तुम्हाला सोल्युशन आज शिकवणार आहे. तर वेळ न घालवता आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. तर बघा, इथं बघा काय दिलेलं आहे, बघा. त्यांनी म्हटलंय कंबाईन इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. सो जर दोन लाईन ओरिजिन मधून पास होत असतील, तर त्याचं कंबाईन इक्वेशन हे एक होमोजिनियस इक्वेशन असतं डिग्री 2 मधील. हे आज आपल्याला इथं काय करायचंय, प्रूव्ह करायचं. सो हे करत असताना बघा मी काय करतो, इथे मी डायग्राम काढली. सो ओरिजिन म्हटलं की एक्स आणि वाय ऍक्सिस तर आलं, सो डायग्राम काढली. तुम्हाला माहितीये शाळेमध्ये तुम्हाला एक लाईनचं जनरल इक्वेशन तुम्ही शिकला असतात, तर काय असतं ते, सर ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर तुम्ही ग्राफिकल मेथड शिकला असता, ग्राफिकल मेथड. तर तुम्हाला माहितीये जर c चा व्हॅल्यू 0 असेल तर लाईन ओरिजिन मधनं जाते. कुठून जाते, ओरिजिन मधने जाते. सो मी काय केलं, पहिल्या लाईनला u सपोज केलं आणि सेकंड लाईनला v सपोज केलं. आता साधा लाईनचं जनरल इक्वेशन काय, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. सो कमीत कमी किती लाईन घेतात मी इथं, 2. सो मी पहिल्या लाईनला नेम केलं a1x प्लस b1y इज इक्वल टू 0. सेकंड लाईनला काय सपोज केलं, a2x प्लस b2y इज इक्वल टू 0. सो या 2 लाईनचं मल्टिप्लिकेशन करायचंय आणि आपल्याला ते कंबाईन इक्वेशन काढायचंय. माझ्याकडे लक्ष द्या. सो इकडे लक्ष द्या. बघा, आपण प्रूव्ह दॅट करण्यासाठी काय करतो, इकडे लक्ष द्या. ह्याचं प्रूफ कसं करतो बघा. तुम्हाला साधे बसले कंबाईन इक्वेशन काढायचे, तर तुम्हाला माहिती कंबाईन इक्वेशन साठी काय करायचं असतं, लेट कंबाईन इक्वेशन इज, काय कंबाईन इक्वेशन असणार आहे, u इंटू व्ही इज इक्वल टू 0. हा तर कंबाईन इक्वेशनचा जनरल फॉर्मॅट असतो. सो व्हॉट इज u, a1x प्लस b1y, व्हॉट इज v, a2x प्लस b2y इज इक्वल टू 0. सो या 2 लाईनचं आपल्याला काय करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचं. सो देअरफॉर इथं काय होणार, सर a1x प्लस b1y इंटू a2x प्लस b2y इज इक्वल टू 0. सो फर्स्ट ब्रॅकेटनं सेकंड ब्रॅकेटला काय करणार आपण, मल्टिप्लाय करणार. तर इकडं लक्ष द्या. सो काय करणार, a1 न पहिल्यांदा सेकंड ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लाय करूया. सो इथं काय असणार, a1 a2 x स्क्वेअर प्लस a1 b2 xy प्लस a1 न मल्टिप्लाय करून जाणार, आता b1 न करायचं. सो इथे काय होणार, b1 a2 xy प्लस b1 b2 y स्क्वेअर. ओके, काय अडचण याच्यामध्ये,
जरा जरा विचार करा सर, ह्या पार्ट मध्ये चेक करा, इथे सुद्धा एक्स वाय, इथे सुद्धा एक्स वाय. एक्स वाय काय निघू शकतो कॉमन. सो इथे काय असणार, A1 A2 एक्स स्क्वेअर प्लस A1 B2 प्लस B1 A2 एक्स वाय कॉमन काढलं मी इथं. सो इथं काय राहणार, B1 B2 वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके. सो आता चेक करा, आपण काय करू, आपल्याला हे आन्सर आणायचं, लक्षात ठेवा असं आन्सर आणायचं. हे इक्वेशन असतं फायनल, एक्स स्क्वेअर प्लस 2HXY प्लस BY स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे जर दोन लाईन ओरिजिन मधनं पास होत असतील तर त्याचं कंबाईन होमोजिनियस इक्वेशन जे असतं ना हे असतं. सो आता बघा मी त्याला कसं प्रूव्ह करतो चेक करा. मी काय करतो, काही गोष्टी सपोज करतो. मी म्हणतो नेट सर A1 A2 याला आपण A सपोज करूया. हा जो ब्रॅकेट आहे ना, हा ब्रॅकेट त्याला 2H सपोज करतो. A1 B2 प्लस B1 A2 याला आपण काय सपोज करूया, 2H सपोज करूया. पुढं कोणता पार्ट आहे सर, B1 B2 याला आपण B सपोज करूया. हा जो इक्वेशन याला नेम करा, इक्वेशन नंबर 1 सपोज करा. सो काय होईल, ह्या व्हॅल्यू पुट केल्यामुळे हा इक्वेशन टोटली काय होऊन जाईल, चेंज होऊन जाईल. सो काय काय होणार इथं, देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, जो इक्वेशन 1 सपोज केला तो पूर्णपणे काय होणार. सो हा पार्ट कोण आहे आपला सर, ए आहे, AX स्क्वेअर प्लस हा इतका पार्ट कोण घेतला इथं, 2HXY होईल इथे. पुन्हा हा पार्ट काय होईल सर, BY स्क्वेअर इज इक्वल टू, अरे आपल्याला हेच तर आन्सर आणायचंय. बघा ह्या व्हेरिएबलच्या पॉवरला कोण नाही म्हणजे कोणी 1, हा पॉवर 2, इथं पण 2 आणि इथं सुद्धा 2. सो डिग्री 2 मधलं इक्वेशन झालं. आणि होमोजिनियस इक्वेशन का, कारण सगळ्याच पॉवर कशा आहेत त्याच्या सेम आहे. सो काय अडचण याच्यामध्ये, सो हे आहे. सो तुम्हाला यातून काय समजलं सर, जर दोन लाईन ओरिजिन मधून पास होत असतील तर त्याचं कंबाईन इक्वेशन असतं एक होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2, जे की असतं AX स्क्वेअर प्लस 2HXY प्लस BY स्क्वेअर इज इक्वल टू 0. मोस्टली हा क्वेश्चन पेपरला प्रूव्ह दॅट साठी विचारणार नाहीत माझ्या अंदाजानुसार तरी, पण रिक्वेस्ट करतो हा इक्वेशन या चॅप्टरचा श्वास आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. पूर्ण चॅप्टर याच्यावरच ऑलमोस्ट डिपेंड आहे. सो हा इक्वेशन खूप चांगला स्टडी करा लक्षात. सो पुढचा थेरम, तर इकडे लक्ष द्या. पुढच्या थेरमचा जर विचार केला, तर त्यांनी काय आत्ताच काय शिकलो आपण, आत्ताच काही मिनिटापूर्वी काय शिकलो की AX स्क्वेअर प्लस 2HXY प्लस BY स्क्वेअर ह्या लाईन कुठून पास होतात, ह्या पेअर ऑफ लाईन कुठून पास होतात, ओरिजिन मधनं पास होतात. आता पुन्हा तेच, या लाईन ओरिजिन मधनं तरी पास होऊ शकतात जर H स्क्वेअर मायनस AB चा व्हॅल्यू 0 मोठा असेल. तर हेच आपल्याला काय करायचंय, या थेरम मध्ये प्रूव्ह करायचंय. वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तर इकडे लक्ष द्या, प्रूफ बघा, इथं बघा मी काय करतोय. सो इकडे लक्ष द्या सर्वजण वेळ घालवायचा नाही आपल्याला, जास्त वेळ नाही आपल्याकडे. तर बघा मी काय करतो याच्यामध्ये, हे प्रूव्ह करत असताना त्यांनी काय सांगितलंय, हा लाईन हा कंबाईन इक्वेशन दिले बरोबर ना. मग तुम्ही काय करणार, लेट किंवा होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन X अँड Y इज, तो त्यांनी इथं दिलेला आहे, कोण येतो सर, AX स्क्वेअर प्लस 2HXY प्लस BY स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा जो इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 असं सपोज करूया. ओके. आता बघा, हा प्रूव्ह दॅट करण्यासाठी आपण दोन केस यूज करतो. काय करतो, 2 केस यूज करतो. आता बघा मी काय लिहितो, टू प्रूव्ह दिस we use 2 केसेस. हे प्रूव्ह करण्यासाठी आपण किती केस यूज करणार आहोत, 2. पहिला केस द B इज इक्वल टू 0 करूया अँड सेकंड B नॉट इक्वल टू 0 असं करून टाकूया. ओके. सो पुढे जाऊया. सो आता फर्स्ट केस 1 पहिल्या केस साठी करूयात. कोणासाठी करूयात, फर्स्ट केस साठी करूयात. तर फर्स्ट केस साठी काय करायचं, B इज इक्वल टू काय घेणार, 0. हा व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. पुट B इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये जर पुट करा, असं नाही की बीज घ्या, हे पण घेतलं तरी चाललं असतं, पण आपण बुक मध्ये जे केलं ना त्यानुसारच करायचं.
सो बुक मध्ये जर बघितलं तर बी इज इक्वल टू 0 घेतले त्यांनी. सो आता चेक करा. सो इथं काय होणार, देअरफॉर ax स्क्वेअर प्लस 2hxy इज इक्वल टू 0. कारण इथं चेक करा, कारण बी ची व्हॅल्यू किती येतात, 0, हे 0 होईल. आता फायनल आन्सर. सर इथे एक्स काय निघणार, कॉमन निघणार सर. सो इथं काय राहिलं, ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. सो therefore एकदा x is equal to 0 and ax plus 2hy is equal to 0. सो असे किती इक्वेशन मिळवले मी इथं, असे किती इक्वेशन मिळवले मी, लाईनचे या ठिकाणी 2 मिळवले. किती मिळवले, 2. जरा चेक करा आता पुन्हा एकदा. मला सांगा लाईनचं जनरल इक्वेशन काय असतं, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. असं काहीतरी लाईनचं इक्वेशन असतं. म्हणजे सी जर पार्ट 0 असेल तर लाईन कुठनं पास होते, ओरिजिन मधनं पास होते. कुठून पास होते, तर मला एक छोटासा प्रश्न आहे, या दोन्ही इक्वेशन मध्ये सी पार्ट आहे का, नाही आहे सर. अरे सी पार्ट नाहीये म्हणजे किती आहे, 0 आहे. किती आहे, 0. हेन्स lines are passing through origin. Lines are passing through origin. याचा अर्थ काय, लाईन कुठून पास झाल्या, ओरिजिन मधनं पास. आता नेक्स्ट काम करायचं, काय करायचंय. सो पहिल्या केस वरनं हे प्रूव्ह केलं. पहिला केस काय होता आपला, बी इज इक्वल टू 0. पहिला केस काय होता, बी इज इक्वल टू. आता नेक्स्ट स्टेप काय, नेक्स्ट केस काय, बी नॉट इक्वल टू 0. सो केस 2 इथं काय करणार आपण, केस 2 साठी काय करायचं बाळांनो, केस 2 साठी आपल्याला बी नॉट इक्वल टू 0 असं म्हणायचं. बी इक्वल टू 0 घ्यायचा नाही. मग आता काय करायचं, सो आपण कोणाला चेंज करत इक्वेशनला. इक्वेशन 1 खूप महत्वाचं आहे या ठिकाणी. कोण येतो, वी हॅव. आपल्याकडे कोणता इक्वेशन आहे, वी हॅव. कोणता इक्वेशन आहे सर, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो आता बघा, हे करण्यासाठी मी थोडंसं काम करतो. या इक्वेशनला मल्टिप्लाय करतो दोन्ही साईडनं बी न. कशाने करतो, बी न. सो काय करणार इथं, मल्टिप्लाय आपलं इक्वेशन 1च आहे ना थोडक्यात, इक्वेशन 1 बाय बी. बघा मी काय करतो. सो इथं काय असणार सर, ए बी एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. बी स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो आता नेक्स्ट काय होणार, इथं नेक्स्ट काय होणार. सो मी आता काय करतो, हा पार्ट प्लस या साईडला जाऊन काय होणार, मल्टिप्लाय. देअरफॉर 2hxy बी प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर, हा प्लस या साईडला जाणार का होणार, मायनस ए बी एक्स स्क्वेअर. सो आता मला ना नेक्स्ट काय काम करायचं याच्यामध्ये, मला नेक्स्ट काम याच्यामध्ये हे करायचंय की याला कम्प्लीट स्क्वेअर बनवायचं. याला काय करायचंय, कम्प्लीट स्क्वेअर करायचं. मग हे कम्प्लीट स्क्वेअर करण्यासाठी मी काय करतो चेक करा. बघा मी म्हणतो इथे ऍड एक्स स्क्वेअर ऑन बोथ साइड. दोन्ही साइड्सला एक्स स्क्वेअरला आपण जर ऍड केलं ना बाळांनो, तर हे ना कम्प्लीट स्क्वेअर होईल. तर बघूया आता कम्प्लीट स्क्वेअर कसं होत, चेक करा. सो इथे काय असणार सर, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy बी प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता ह्या साईडला पण ऍड करूयात. सो इथे काय होणार सर, एक्स स्क्वेअर मायनस ए बी एक्स स्क्वेअर. ओके, काय अडचण याच्यामध्ये. सर चेक करा, बघा तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती, सर फॉर्म्युला असतो बघा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. काय फॉर्म्युला याचा सर, ए प्लस बी स्क्वेअर. हे असं म्हणजे कम्प्लीट स्क्वेअर. बघा कम्प्लीट स्क्वेअर होतो प्रॉपर एकदम. सो इथं मी काय करू शकतो चेक करा. सर इथं एच एक्स प्लस बी वाय ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे हा ब्रॅकेट जर सॉल्व्ह केला ना तर हे आन्सर आता जातो. सो इथं काय असणार चेक करा. पुन्हा इथं बघा, इथं एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर काय करू शकतो आपण, कॉमन करू शकतो. सो काय उरलं, एच स्क्वेअर मायनस ए बी. एच स्क्वेअर मायनस ए बी. चलो एच स्क्वेअर मायनस ए बी. ओके, सो आता मी काय करतो, थोडस काम करतो बघा. इथं एच एक्स प्लस बी वाय स्क्वेअर. मी इथे चेक करा, इथं काय करतो बघा, मी इथे चेक करतो. मी काय करतो, हा अंडर रूट मध्ये घेतो, हा एच स्क्वेअर मायनस ए बी, आणि इथं एक्स आहे तसंच ठेवतो आणि ब्रॅकेटच्या डोक्यावर काय करतो, स्क्वेअर करतो. म्हणजे हा टर्म
स्क्वेअर टर्म मध्ये लिहिलं तर बरोबर आहे. जेणेकरून मला आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर यूज करायचं. सो हा टर्म प्लस या साईडला जाऊन काय मायनस म्हणजे काय होणार इथं सर एच एक्स प्लस बी वाय ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो जेणेकरून मला आता इथं काय तयार होते माझं कोणता फॉर्म्युला तयार होतोय सर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतो फॉर्म्युला ए प्लस बी ए मायनस बी हा असा फॉर्म्युला असतो. आता बघा मी काय काम करते ते लक्ष द्या समजून घ्या पहिल्यांदा. तर बघा इथं काय करणार सर इथं काय होणार ए स्क्वेअर ए प्लस बी म्हणजे असे ब्रॅकेट येणार असे दोन ब्रॅकेट येणार इज इक्वल टू काय असणार इथं 0 असणार. सो काय असणार इथं सर एच एक्स प्लस बी वाय एच एक्स प्लस बी वाय प्लस एच स्क्वेअर मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी एक्स हे असं काहीतरी होणार. हा झाला फर्स्ट ब्रॅकेट. आता सेकंड ब्रॅकेट मिळूया. सो काय होणार इथं सर एच एक्स एक मिनिट हा असा ब्रॅकेट ठेवू आपण इथं इथे काय होणार सर एक मिनिट हा ब्रॅकेटची काय आवश्यकता नाही. सो इथे काय होणार सर इथं एच एक्स प्लस बी वाय मायनस सो इथं मायनस येणार इथं काय असणार एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेट क्लोज एक्स इज इक्वल टू 0 हे असं होणार इज इक्वल टू 0. एक मिनिट जागा कमी आहे ना इज इक्वल टू 0. ओके सो मला सांगा हे थोडक्यात काय झालं सर हे कंबाईन इक्वेशन झालं. हे कोण झालं एक प्रकारचं कंबाईन इक्वेशन. किंवा थोडंसं आणखी एक काम करू सर इथं बघा इथं एक्स आहे इथे एक्स आहे. सो एक्सचा टर्म एकत्र करून घेऊयात म्हणजे काय होणार इथं एच प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेट क्लोज एक्स आणि बी वाय सेपरेट ठेवू. सेम इथं पण सर इथं पण इथं पण एक्स आहे इथं पण एक्स आहे एच मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी यामध्ये आपण एक्स कॉमन करूया आणि इथं पण असणार आहे बी वाय इज इक्वल टू 0. सो विचार करा हे कोण झालं कंबाईन इक्वेशन झालं. हे कोण झालं कंबाईन इक्वेशन. सो कंबाईन इक्वेशन सेपरेट फॉर्म मध्ये लिहूया. सो काय होणार देअरफॉर दोन लाईनचे इक्वेशन बनणार इथं एच प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी एक्स प्लस बी वाय या ठिकाणी एकदा शून्य करूया. और आणखी काय होऊ शकतं सर एच मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी एक्स प्लस बी वाय असं एक इक्वेशन करू शकतो. मी तुम्हाला आताच काही वेळापूर्वी सांगितलं की लाईनचं इक्वेशन काय असतं ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. जरा चेक करा इथं जर इथं बघितलं तुम्ही एक्स आहे वाय पण आहे सी आहे का है ना म्हणजे ए आहे बी आहे सी आहे का अरे नाहीये सर इथं सी म्हणजे या लाईन कुठून पास होत आहेत ओरिजिन मधनं. हे सुद्धा काय झालं सेकंड कंडिशन वरनं प्रूव्ह झालं. हेन्स लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन हेन्स प्रूव्ह असं म्हणू शकतो या ठिकाणी. इतकं सोपं आहे बघ कळलं. जर तुम्ही नीट समजून केलं व्यवस्थित एक दोन वेळा जर पाहिलं तुम्ही तर हे तुम्हाला समजायला काय असं इतकं अडचण येणार नाही. ठीक आहे. सो आता आपण हा प्रूव्ह जर समजला असेल तर नेक्स्ट प्रूव्ह कडे जाऊया. आणि एक काळजी घ्यायची सोबत नोटबुक घ्यायची तर तुम्हाला ते समजणार आहे लिहून काढायचं सारखं तर हे तुम्हाला होईल. चल नेक्स्ट साठी जरा इकडे लक्ष द्या. नेक्स्ट थेरम साठी बघूयात. नेक्स्ट थेरम साठी आणि नेक्स्ट थेरम प्रूव्ह करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लागतात त्या तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा समजून घ्या की थेरम काय की समजा दोन लाईन आहेत तुम्हाला माहितीये दोन लाईन. समजा हा एक लाईन आहे आणि हा एक लाईन बरोबर आहे. या दोन लाईन ओरिजिन मधनं पास झाल्यात. लाईन कुठून झाल्या त्या पास ओरिजिन मधून. मग काय इक्वेशन असतं त्याचं सर ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं काहीतरी. सो ह्या दोन लाईन ओरिजिन मधनं पास होत आहेत. मग 100% यांच्यामध्ये काहीतरी अँगल बनेल
त्यांच्यामध्ये काय बनेल, काहीतरी अँगल बनेल. तर तो अँगल काढण्याचा फॉर्म्युला असतो सर टॅन थिटा इज इक्वल टू मॉड्युलस 2√h² मायनस AB A प्लस B असा फॉर्म्युला असतो. सो हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचं. काय करायचं, हे आपल्याला प्रूव्ह करायचे. पण हे जर तुम्हाला प्रूव्ह शिकायचं असेल तर काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत, त्या मी सांगतो, पहिल्यांदा त्या समजून घ्या. तर बघा, पहिली महत्वाची गोष्ट, हा एक लाईन आहे आणि हा एक लाईन, बरोबर आहे. ह्या दोन लाईन इंटरसेक्टिंग लाईन आहेत. कोणत्या? इंटरसेक्टिंग स्ट्रेट लाईन्स. इंटरसेक्टिंग स्ट्रेट लाईन्स आहे त्या. 11th टॉपिक आहे बघा. कोणता टॉपिक आहे? तर 100% ह्या दोन लाईन इंटरसेक्ट करतात, म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी अँगल क्रिएट होईल. तर हा समजा अँगल आहे. समजा या लाईनचा स्लोप M1 आहे, या लाईनचा स्लोप M2 आहे. तर ह्या दोन लाईन मधला अँगल काढण्याचा फॉर्म्युला असतो टॅन थिटा इज इक्वल टू मॉड्युलस M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 इंटू M2. ह्या दोन स्ट्रेट लाईन मधला अँगल काढायचा फॉर्म्युला. इतकं समजलं. आता नेक्स्ट आणखी काही महत्वाच्या गोष्टी. तुम्हाला सम ऑफ स्लोप माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? सम ऑफ स्लोप माहित पाहिजे. कारण अल्टिमेटली आपण त्या ठिकाणी हाच फॉर्म्युला चेंज करत असतो, फक्त तो FAB च्या फॉर्मॅट मध्ये नेत असतो. सो तुम्हाला सम ऑफ स्लोप माहित पाहिजे. सर M1 प्लस M2 इज इक्वल टू मायनस 2H अपॉन B असा त्याचा फॉर्म्युला असतो. काय अडचण याच्यामध्ये? पुन्हा सर इथं बघा M1 इंटू M2 हे पण लागणार आहे. तुम्हाला M1 इंटू M2 चा फॉर्म्युला माहित पाहिजे, जो की असतो A अपॉन B. म्हणजे थोडक्यात काय झालंय, प्रोडक्ट ऑफ स्लोप. काय? प्रोडक्ट ऑफ स्लोप हा एक फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. आणखी एक फॉर्म्युला असतो डिफरन्स ऑफ स्लोप. डिफरन्स ऑफ स्लोप. मग समजा एक स्लोप आहे M1, एक स्लोप आहे M2, यांच्यामधला डिफरन्स काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. जर फॉर्म्युला असतो M1 प्लस M2 स्क्वेअर अंडर रूट मध्ये मायनस 4M1 इंटू M2. असे हे एवढे टॉपिक तुम्हाला माहित पाहिजे जर तुम्हाला नेक्स्ट प्रूव्ह शिकायचा असेल तर. हे जर तुम्हाला माहित असेल तर 100% काहीच अडचण नाही, एकदम इझी, एकदम म्हणजे एकदम. सो पहिल्यांदा काय, दोन स्ट्रेट लाईन मधला, जर दोन स्ट्रेट लाईनचा स्लोप माहिती आहे M1 M2, तर अँगल काढण्याचा फॉर्म्युला असतो टॅन थिटा इज इक्वल टू मॉड्युलस M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 इंटू M2. पुन्हा तुम्हाला सम ऑफ स्लोप माहित पाहिजे, तुम्हाला प्रोडक्ट ऑफ स्लोप पाहिजे, डिफरन्स ऑफ स्लोप माहित पाहिजे तुम्हाला. का? कारण तुम्हाला मी काय म्हटलं, ह्या फॉर्म्युल्याला तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये चेंज करायचंय. सो इथं तुम्हाला M1 मायनस M2 लागणार आहे, म्हणून हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. तुम्हाला इथे M1 इंटू M2 लागणार आहे, म्हणून हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. सो काय अर्थ नाही याच्यामध्ये. सो आता एवढं पहिलं असेल की बघा एकदम इझी, एकदम म्हणजे एकदम इझी, काहीच नाही. सो चेक करा. सो यांच्या दोघांमधला अँगल काढायचा, बरोबर आहे. सो बघा, हे प्रूव्ह करण्यासाठी मी काय काय काम करतो एक लक्षात. तर इथं चेक करा, मी इथं लिहितो प्रूफ. सो चेक करूयात आपण. विचार करा एक छोटासा. मी तुम्हाला काय म्हटलं, ऍट द एंड तुम्हाला कोणाला चेंज करायचंय, तर टॅन थिटा इज इक्वल टू M1 मायनस M2 आणि अपॉन 1 प्लस M1 इंटू M2 याला चेंज करायचं. काय अडचण याच्यामध्ये? तर M1 आणि M2 लागणार आहे, म्हणजे स्लोप लागणार आहे. सो पहिलंच एक सेंटेन्स लिहायचं हे करत असताना. काय? की लेट M1 and M2 are slopes of line represented by इक्वेशन. कोणता इक्वेशन बघा त्यांनी दिला, होमोजिनियस इक्वेशन. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर आहे, बरोबर आहे. हे लिहून घ्यायचं. मग आता पुढचं काम काय, हा प्रूव्ह दॅट करण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्याच्या सगळ्या अगोदरच लिहून घ्यायच्या. मग तुम्हाला काय काय माहितीये बाळांनो? तुम्हाला माहितीये सर वी नो. आम्हाला एक गोष्ट माहितीये. काय माहितीये सर? की सर आम्हाला सम ऑफ स्लोप माहिती. काय माहिती आम्हाला? सम ऑफ स्लोप माहितीये. काय फॉर्म्युला असतो सर? M1 प्लस M2 याचा फॉर्म्युला असतो -2h अपॉन B. हा फॉर्म्युला असतो, बरोबर आहे. काय अडचण आहे याच्यामध्ये? आता सर आम्हाला प्रोडक्ट ऑफ स्लोप माहिती. प्रोडक्ट ऑफ स्लोप माहिती आम्हाला. काय प्रोडक्ट ऑफ स्लोपचा फॉर्म्युला? सर M1 इंटू
M2 A अपॉन B. A अपॉन B. तुम्हाला मी सांगितलं ना आत्ताच काही वेळापूर्वी की ऍट द एंड तुम्हाला कोणाला रिप्लेस करायचंय? सर tan थिटा इज इक्वल टू मॉड M1 मायनस M2 याला रिप्लेस करायचं. सो ऍट द एंड तुम्ही कोणाला रिप्लेस करणार इथं बघा. इथं तुम्हाला बघा इथे एक सेंटेन्स शेवटचं सांगतो मी तुम्हाला. मी शेवटचे स्टेप सांगतो म्हणजे कळलं तुम्हाला. वी नो अँगल बिटवीन टू स्ट्रेट लाईन्स इज काय असतो फॉर्म्युला? सर तो फॉर्म्युला असतो tan थिटा इज इक्वल टू M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 इंटू M2. हा असा फॉर्म्युला असतो. सो सर तुम्हाला इथे M1 इंटू M2 बघा मी आधीच लिहून घेतले इथं बघा A अपॉन B. सो आता कोणाची गरज लागणार सर आपल्याला? सर आम्हाला M1 मायनस M2 ची गरज लागणार. बरोबर आहे का? मग मी त्यासाठी काय करतो? मी असं एक सेंटेन्स लिहितो. असं म्हणतो कन्सिडर. काय म्हणतो? कन्सिडर काय? M1 मायनस M2 इज इक्वल टू M1 मायनस M2 इज इक्वल टू काय फॉर्म्युला शिकवलं? डिफरन्स ऑफ स्लोपचा काही मिनिटापूर्वी फॉर्म्युला शिकवलं. काय असतो तो फॉर्म्युला? सर अंडर रूट M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4M1 इंटू M2 असा तो फॉर्म्युला आहे. एकदा रेकॉर्डिंग चालू आहे का चेक करू देत मला. येस. काय होतं खूप मेहनत करतो ना आम्ही आणि रेकॉर्डिंग मध्ये प्रॉब्लेम येतो आणि आता आपण नवीन आहोत थोडीशी. सो काही गोष्टी समजून घ्या. सो आता चेक करा इथं बघा M1 मायनस म्हणजे M1 मायनस M2 चा आन्सर काढायचं. चेक करा बाळांनो इथं कोणता फॉर्म्युला लागणार आहे सर? सर इथं M1 प्लस M2 चा फॉर्म्युला लागणार आहे. सर आम्हाला माहिती आहे तो फॉर्म्युला मायनस 2H अपॉन B ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4A अपॉन B. चला थोडेसे कॅल्क्युलेशन करूयात आता. सो इथे काय असणार? 4H स्क्वेअर अपॉन B मायनस 4A अपॉन B. जरा चेक करा सर इथं B आहे तर इथं B स्क्वेअर. एक मिनिट इथं B स्क्वेअर असणार आहे. सर इथं डिनॉमिनेटर सेम नाहीये. सर डिनॉमिनेटर सेम नाही म्हणजे सेम करून घ्यावं लागेल. सर डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला B न मल्टिप्लाय करूया. सो काय होणार? हा काय होणार इथं सांगा बरं. इथं होणार सर इथं 4H स्क्वेअर डिनॉमिनेटर सेम म्हणजे B स्क्वेअर एकदाच लिहूयात मायनस 4AB हे असं होणार. सो आता नेक्स्ट सो इथं काय होणार? सर इथं 4 कॉमन आहे काढूयात बाहेर ब्रॅकेटच्या. सो H स्क्वेअर मायनस AB अपॉन B स्क्वेअर जेणेकरून तुमचा M1 मायनस M2 चा काय आन्सर होतो इथं? सर 4 डिनॉमिनेटरच्या रूटच्या बाहेर निघणार 2. इथं काय होणार? H स्क्वेअर मायनस AB अपॉन B. सर हे झालं तुमचं M1 मायनस M2 चा आन्सर. अल्टिमेटली तुम्हाला कोणाला चेंज करायचं होतं? सर M1 मायनस M2 आणि M1 इंटू M2 ज्या काही व्हॅल्यू मिळवल्या त्या नेऊन पुट करायचे. सो इथं काय होणार? Therefore tan थिटा इज इक्वल टू M1 मायनस M2 काय तुमचा 2 अंडर रूट H स्क्वेअर मायनस AB अपॉन B. चला डिनॉमिनेटर पार्टला काय म्हणते तर डिनॉमिनेटर पार्ट M1 इंटू M2 काय फॉर्म्युला आहे? A अपॉन B. जरा एलसीएम काढायचं चेक करा बरं एलसीएम. tan थिटा इज इक्वल टू 2 अंडर रूट H स्क्वेअर मायनस AB अपॉन B. इथं चेक करा एलसीएम निघल. सो काय होणार इथं? B म्हणजेच काय A प्लस B अपॉन B. बी गेट कॅन्सल. सो फायनल आन्सर आला आपलं सर tan थिटा इज इक्वल टू 2 अंडर रूट H स्क्वेअर मायनस AB अपॉन A प्लस B. फक्त या ठिकाणी A प्लस B चा व्हॅल्यू 0 नसावा कारण तो इन्फिनिटी होईल आणि हेच तर आपल्याला काय करायचं होतं? प्रूव्ह करायचं होतं. सो हे झालं त्या थेरमचं फायनल प्रूफ. काय अडचण याच्यामध्ये? बरोबर आहे. किती सोपं आणि सरळ लँग्वेज मध्ये सांगितलं तुम्हाला. फक्त तुम्हाला काय करायचं घरी प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. आणि हा थेरम प्रूव्ह करत असताना याला जोडूनच एक क्वेश्चन विचारतात की ऑल्सो प्रूव्ह फॉर कंडिशन कोइन्सिडेंट लाईन आणि परपेंडिक्युलर लाईन. हे सोबत कोणासाठी विचारतात? कोइन्सिडेंट लाईन आणि परपेंडिक्युलर लाईन. मग विचार करा की तुम्हाला मी इथं शिकवतो. आता आपण काय करू बाळांनो? आपण इथं एक साइडला फॉर कोइन्सिडेंट लाईन करूयात.
कोइन्सिडंट लाईन्स. आणि एक साईडला करूयात काय, फॉर परपेंडिक्युलर लाईन्स. तर इकडे लक्ष द्या, तुम्हाला माहितीये कोइन्सिडंट लाईन म्हणजे काय, हा एक लाईन आहे आणि हा एक लाईन, एका लाईनवर दुसरा लाईन असणं म्हणजेच कोण, कोइन्सिडंट लाईन. एका लाईनवर आणखी एक लाईन असणं म्हणजे काय होणार आहे, ह्या लाईन, ह्या ज्या दोन लाईन आहेत या एकावर एक येणार का. सो साधा प्रश्न आहे, जर दोन लाईन, एक लाईन एका दुसऱ्या लाईनवर आहे, याचा अर्थ अँगल किती असणार, सर अँगलच नसणार. किती अँगल असणार, 0 असणार. अँगल किती असणार, 0. म्हणजे काय होणार इथं, म्हणजे काय होणार इथं, सर इथं होणार की टॅन थिटा इज इक्वल टू, किंवा थिटा इज इक्वल टू किती होणार इथं, 0 होणार. थिटा इज इक्वल टू होणार आहे 0. आताच फॉर्म्युला काढला आपण. काय फॉर्म्युला काढला, सर हा फॉर्म्युला असा आला की म्हणजे ही व्हॅल्यू इथं नेमटायची. सो टॅन 0 किती असणार आहे, 0. 0 इज इक्वल टू 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस, हा डिवाइड इथे जाऊन का होणार, मल्टिप्लाय. मग उरलं कोण, सर 0 इज इक्वल टू 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी. परत 2 मल्टिप्लाय इकडे जाऊन काय, शून्यच होऊन जाईल. सो उरलं कोण, 0 इज इक्वल टू एच स्क्वेअर मायनस ए बी अंडर रूट मध्ये. तो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. इथे काय करणार, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. म्हणजे काय होणार इथं, काय होणार इथं, सर एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0. ही झाली कंडिशन कोणासाठी, कोणासाठी, कोइन्सिडेंट लाईन साठी. म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारलं की दोन लाईन कोइन्सिडेंट कधी असतात, सर एच स्क्वेअर मायनस ए बी चा व्हॅल्यू जर इक्वल टू 0 असेल तर. काय अडचण याच्यामध्ये, चलो चालायचं पुढे. ओके, सो नेक्स्ट टॉपिक. तर नेक्स्ट टॉपिक काय, परपेंडिक्युलर लाईन्स. पुढचा कोण आहे, परपेंडिक्युलर लाईन. तुम्हाला माहितीये दोन लाईन परपेंडिक्युलर जेव्हा असतात तेव्हा त्यांच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन किती असतं, -1 असतं. किती असतं, मग वी नो, तुम्हाला एक गोष्ट माहितीये काय, की इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर देन देअर प्रोडक्ट ऑफ स्लोप इज -1. म्हणजेच काय, सर M1 इंटू M2 इज इक्वल टू किती असणार आहे. सो M1 इंटू M2 चा फॉर्म्युला माहिती तुम्हाला काय, A अपॉन B इज इक्वल टू किती, इथं हा डिवाइड इथे जाऊन का होणार, मल्टिप्लाय. देअरफॉर A इज इक्वल टू मायनस बी, मायनस इकडे घेऊन या म्हणजे काय होणार, A प्लस बी इज इक्वल टू 0. हे झालं परपेंडिक्युलर लाईन्स आहे. हे कोणासाठी झालं, सो तुम्हाला थोडक्यात दोन याच्यातनं क्वेश्चन पण विचारतील, लक्षात ठेवा. आणि प्रूव्ह दॅटला पण कधी कधी विचारतात. सो काय प्रश्न समजले तुम्हाला ह्यातनं दोन, की सर जर दोन लाईन कोइन्सिडेंट असतील किंवा कोइन्सिडेंट त्यांना कधी म्हणावं, जर एच स्क्वेअर मायनस ए बी चा व्हॅल्यू इज इक्वल टू 0 असेल तर. नेक्स्ट काय शिकवलं, दोन लाईनला परपेंडिक्युलर कधी म्हणायचं, इफ द व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू 0. ओके, सो असे 3 थेरमचे तुम्हाला मी प्रूव्ह दॅट शिकवले. एकदम इम्पॉर्टंट, एकदम म्हणजे एकदम शुअरली विचारले जाणारे क्वेश्चन आहेत. ओके, सो मला असं वाटतं की हा प्रूफ विचारतील ह्यावेळेस हा प्रूफ विचारणार. सो कधीच इग्नोर करायचं नाही. आणि वेळ न घालवता मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की या चॅप्टर मध्ये काही क्वेश्चन सुद्धा असे आहेत जे खूप महत्वाचे आहेत आणि तुमच्या पेपरला विचारले जाऊ शकतात. तर त्या क्वेश्चनचे आन्सर मी आता तुम्हाला इथं सांग. सो इकडे लक्ष द्या, एकदा बघून घ्या, वाटलंच तर इथं चेक करा. इथं बघा मी काय काय केलं, एकदा चेक करून घ्या. एकदा चेक करा, याचा स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर स्क्रीनशॉट करून घ्या. हा झाला पहिला स्लाइड. नेक्स्ट इथं चेक करा, इथं बघा हे कसं मी प्रूव्ह केलंय समजून घ्या. आणि लास्ट मध्ये मी कोइन्सिडेंट लाईन आणि परपेंडिक्युलर लाईन साठी सुद्धा दिलेलं आहे. चला आता पुढे. सो बघा इथं क्वेश्चन मी घेतोय, एक 2 क्वेश्चन घेतोय. लास्ट इयरचा जो पेपर होता ना त्या पेपर मध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे, विचारतील, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर इकडे लक्ष द्या. तर त्यांनी काय म्हटले बाळांनो, इथं त्यांनी म्हटलंय वन ऑफ द लाईन्स गिव्हन बाय ax स्क्वेअर प्लस 2h. अरे ax स्क्वेअर प्लस 2h स्क्वेअर प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. अशी जर असं जर इक्वेशन दिलं तर 100% समजून चालायचं की ह्या लाईन कुठून जात आहेत, ओरिजिन मधनं जातात, बरोबर ना. आणि त्यांनी काय म्हटलंय, वन ऑफ लाईन यातली एक लाईन कोऑर्डिनेट ऍक्सिसला काय करते, बायसेक्ट करते. अरे बायसेक्ट करते म्हणजे काय करते, सर इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. सर इथं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस घेऊया. तर इकडे लक्ष द्या, बायसेक्ट करते म्हणजे काय,
की इक्वल अँगल असणार इथे, इक्वल अँगल इक्वल पार्ट मध्ये असणार. हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस, हा समजा पहिला लाईन, समजा हा ओए लाईन आहे, हा ओए, आणि हा सेकंड लाईन, हा कोण आहे, ओबी लाईन आहे समजा. तर विचार करा, जरा जरा विचार करा की तुम्हाला माहिती ह्या लाईन मधला अँगल काय असणार इथं, हा अँगल असणार आहे, बायसेक्ट करते म्हणजे काय असणार आहे, 45 डिग्री, आणि हा टोटल अँगल किती असणार आहे, 135 डिग्री असणार. किती असणार आहे, 130. मग बघा त्यांनी जे दिलंय ना त्यानुसार मी कसं सॉल्व्ह करतो तेव्हा. सिन्स सिन्स वन लाईन बायसेक्ट कोण, कोऑर्डिनेट ऍक्सेस, असं त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, क्वेश्चन मध्ये असं दिलेलं आहे. पुढे वाचा, जर पुढे वाचलं तर, पुढे जर वाचलं तर तुम्हाला काय होतं, मग तुम्ही काय, आपण लाईनला सपोज केलं ना, मग काय म्हणणार, लेट लाईन इज ओए अँड ओबी, अशा त्या लाईन. बरोबर आहे. मग देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ओबी ओए आणि स्लोप ऑफ लाईन ओबी काय असणार सांगा बरं, ह्या लाईनचा स्लोप काय असणार, सर एम इज इक्वल टू टॅन किती, टॅन 45 एका ठिकाणी असणार आहे, आणि एका ठिकाणी किती असणार आहे, टॅन 135 असणार. सो सांगा याचा व्हॅल्यू 1 असणार आणि याचा व्हॅल्यू -1 असणार. सो असे दोन स्लोप लिहिले, काय अडचण याच्यामध्ये. आता पुढचं तुम्हाला माहिती आहे की जो होमोजिनियस इक्वेशन असतो ना, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0, या इक्वेशन साठी त्याचं एक ऑक्झिलरी इक्वेशन असतं. काय असतं त्याचं, एक ऑक्झिलरी इक्वेशन काय असतं, ते काय असतं बरं, विचार करा थोडस, कमेंट करा बरं, कमेंट करून सांगा बरं काय असतं, काय असतं बरं. सर bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0 असं ते इक्वेशन असतं. सो इथं काय लिहिणार, वी नो ऑक्झिलरी इक्वेशन फॉर ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज, सर bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. याचा अर्थ या इक्वेशन मध्ये m चा व्हॅल्यू तुम्हाला पुट करायचा आहे, एकदा 1 एकदा -1. सो तुम्ही काय करणार इथं, फॉर m इज इक्वल टू 1 असताना करूयात, आणि एकदा फॉर m इज इक्वल टू मायनस. सो असे दोन आन्सर असणार इथं, और असं म्हणूया. सो इथं काय होणार, सो बी m चा व्हॅल्यू किती, 1 स्क्वेअर प्लस 2h इंटू 1 प्लस a इज इक्वल टू 0. और इथं काय होणार बरं, बोला बरं, इथं काय होणार सांगा बरं, सांगा, इथं चेक करा काय होणार इथं, लवकर फास्ट. इथं काय होणार, सर बी -1 स्क्वेअर प्लस 2h -1 प्लस a इज इक्वल टू 0. सो इथं काय होणार, कॅल्क्युलेशन b प्लस 2h प्लस a इज इक्वल टू, सो -2h ला त्या साईडला घेऊन जा, म्हणजे काय होणार, सर a प्लस b इज इक्वल टू -2h, a प्लस b इज इक्वल टू -2h. इथं काय होणार, इथं सर b -2h प्लस a इज इक्वल टू 0. सो इथं काय होणार, देअरफॉर a प्लस b इज इक्वल टू प्लस 2h. सो चेक करा, a प्लस b आणि a प्लस b सेमच आहे, देअरफॉर a प्लस b हा सेमच आहे, फक्त एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, म्हणून मी त्याला प्लस -2h करतो, आता मला हे प्रूव्ह करायचंय, सो 4h स्क्वेअर हवाय, म्हणून मी काय करणार या ठिकाणी, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो या ठिकाणी काय होणार बघा, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर, व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 2, इट इज 4 आणि h स्क्वेअर. बघा आपल्याला हेच तर शो करायचं होतं, मग मी हे शो करून दाखवलं या ठिकाणी. काय अडचण याच्यामध्ये, क्वेश्चन रिडिंग खूप चांगलं लागतं याच्यामध्ये, लक्षात द्यायचं क्वेश्चन मध्ये काय कंडिशन दिली आहे, काय करायचंय, हे जर तुम्हाला एकदा समजलं ना की क्वेश्चन सोडवणं इतकं काही हार्ड नाहीये, लक्षात घ्या. सो बघा परत सांगतो, लक्षात घ्या काय म्हटलं तर, वन ऑफ द लाईन गिवन बाय ax स्क्वेअर प्लस 2hxy बायसेक्ट अँगल बिटवीन कोऑर्डिनेट. बायसेक्ट म्हणजे काय, इक्वल पार्ट करणे, म्हणजे हा अँगल किती असणार आहे, 45 डिग्री. लाईनचा इन्क्लिनेशनचा फॉर्म्युला माहिती ना,
पॉझिटिव्ह अँगल थ्रू एक्स ऍक्सिस, त्यानुसार मी केले. ओके. सो आता नेक्स्ट टॉपिक कडे जाऊयात. टॉपिकचं नाव आहे किंवा क्वेश्चन आहे आपला पुढचा. फॉर्म्युला संपलेत. हे काही क्वेश्चन्स आहेत पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. सो त्याचा मी तुम्हाला आन्सर देतोय आणि समजून करा आणि बोर्डला करून जावा. चला काय विचारलंय ते लक्ष द्या. त्यांनी विचारलं बाळांनो, त्यांनी या ठिकाणी विचारलंय की स्लोप ऑफ वन ऑफ लाईन ax स्क्वेअर प्लस 2hxy इज 4 टाइम्स ऑफ अदर लाईन. म्हणजे एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या 4 टाइम्स आहे. किती टाइम्स आहे? 4 टाइम्स. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल सर, स्लोपला सपोज करावं लागेल. स्लोपला काय करावं लागेल? सपोज करावं लागेल. म्हणजे काय करणार तुम्ही? लेट M1 and M2 are slopes of lines. कोण या लाईन मध्ये इक्वेशन दिले? ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं दिलेलं. आता वाचा जरा क्वेश्चनला. बघा कंडिशन काय दिली या क्वेश्चन मध्ये. कंडिशन दिलेली. काय कंडिशन दिली? वन ऑफ स्लोप इज 4 टाइम्स अदर. काय म्हटले? वन ऑफ स्लोप इज 4 टाइम्स अदर. सर याचा अर्थ काय? समजा एक स्लोप M2 घ्या. या M2 ला M1 हा 4 टाइम्स आहे. म्हणजे काय? 4M1. काय अडचण याच्यामध्ये? नक्की हे कंडिशन झालं. बरोबर आहे. मग आता या कंडिशनचा वापर करून बघा मी काय करतो. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये, तुम्हाला एक गोष्ट माहितीये की बाळांनो सम ऑफ स्लोप काय असतं? सम ऑफ स्लोप काय असतं सांगा बरं. सर सम ऑफ स्लोप असतं M1 प्लस M2 इज इक्वल टू -2h/b. -2h/b. चेक करा इथं काय M2 म्हणजेच कोण आहे? 4M1 आहे. देअरफॉर हा काय होईल बोला बरं सर? M1 प्लस 4M2 इज इक्वल टू -2h/b. सो यांची ऍडिशन किती होणार सर? 5M1 इज इक्वल टू -2h/b. हा 5 मल्टिप्लाय इथे जाऊन काय डिवाइड. सो M1 इज इक्वल टू -2h/5b. याला नेम करूयात इक्वेशन नंबर 1. ओके. आणखी तुम्हाला एक गोष्ट माहितीये? प्रोडक्ट ऑफ स्लोप काय असतं? प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हणजेच काय सर? M1 इंटू M2 काय असतं बरं सांगा बरं सर? A/B असतं. ते A/B असतं. आत्ताच काही वेळापूर्वी सांगतो तुम्हाला की कंडिशन काय दिली की M2 इज 4 टाइम्स ऑफ M1. म्हणजे काय होणार? देअरफॉर M1 इंटू 4M1 इज इक्वल टू A/. सो याचं काय होणार? 4M1 स्क्वेअर इज इक्वल टू A/B. काय अडचण याच्यामध्ये? किती इझी लक्षात घ्या. किती इझी सांगतो तुम्हाला. आता पुढचं काम परत हा 4 इकडे घ्या. म्हणजे काय होणार? देअरफॉर M1 स्क्वेअर इज इक्वल टू A/B. मागे जा, मागे चेक कर. बघा M1 म्हणजेच कोण आहे? -2h/5. M1 म्हणजेच कोण आहे? -2h/. मी इथं काय करणार? मी इथं ती व्हॅल्यू पुट करणार. काय? -2h/5b चा स्क्वेअर इज इक्वल टू A/4b. काय अडचण? हे कशावर आलं सर? फ्रॉम 1 वर आलं. हे कशावर आलं? फ्रॉम. करा कॅल्क्युलेशन. इथं काय होणार? 4h² / 25b² इज इक्वल टू A/4b. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो काय होणार? 4 इंटू 4 16h² इज इक्वल टू 25ab. आणि चेक करा. हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो हे त्याचं झालं फायनल प्रूफ. किती सोपं आहे. चेक करा. परत सांगतो मी काय म्हटलं. अशा प्रकारचे क्वेश्चन जेव्हा कधी पेपरमध्ये विचारतात तुमचं रिडिंग अंडरस्टँडिंग खूप चांगलं पाहिजे. तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय दिलं हे समजलं पाहिजे. तर काय होतं क्वेश्चन सर? लाईन्स आहेत ते x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. ह्यांच्यामध्ये स्लोप किती असणार? ऑब्विसली 2 असणार ते M1 आणि M2. तर त्यांनी काय सांगितलं होतं की एक स्लोप सेकंड स्लोपच्या पहिला स्लोप हा दुसऱ्या स्लोपच्या 4 टाइम्स आहे. मग त्या कंडिशन नुसार मी हे असं करून घेतलं. काय
M2 इज इक्वल टू 4M1. मग पुन्हा मला तर काही गोष्टी माहिती आहेत, सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप. सम ऑफ स्लोपचा फॉर्म्युला हा जो M2 आहे तो इथे रिप्लेस केला, त्याला सॉल्व्ह करून हे कॅल्क्युलेशन. सेम मला सर प्रोडक्ट माहिती आहे, प्रोडक्टचा फॉर्म्युला ऑलरेडी मी M1 हा 4 टाइम्स M2 चा हे चेंज केलं, सो त्याच्यावरनं माझं हे कॅल्क्युलेशन आलं. सो मी ह्याला हा व्हॅल्यू मागे जो इथं आला होता ना इथं त्या ठिकाणी पुट करून टाक आणि काय केलं, क्रॉस कॅल्क्युलेशन केले बघ, बस एवढंच, काय अडचण याच्यामध्ये. सो हा झाला तुमचा सेकंड क्वेश्चन. आणि आता आपण लास्ट क्वेश्चन कडे जाऊयात आणि मग हा टॉपिक काय करू, संपवूया. ओके चल लास्ट. ओके लास्ट क्वेश्चन, लास्ट बेटा चलो. ओके तर बघा काय दिलं इथं, ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी काय दिले बघा इथं बघा. इफ द अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, म्हणजे या लाईन मधला अँगल आणि हा लाईन मधला अँगल हे दोघं इक्वल आहे. कसे इक्वल आहे, तर तुम्हाला ह्या दोघांना इक्वल ठेवून हे असं काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं. 100h² मायनस AB इज इक्वल टू A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर. तर चेक करा मी काय साध्यापासून पहिल्या लाईनचा विचार करतो. कोणाचा विचार करतो, फॉर फॉर एक कंबाईन इक्वेशन ना, फॉर फर्स्ट कंबाईन इक्वेशन. सांगा बरं ह्या लाईन साठी काय अँगल म्हटलं, अँगल काय फॉर्म्युला असतो तुम्हाला माहितीये, काय असतो फॉर्म्युला त्या इक्वेशन साठी, काय फॉर्म्युला असतो सर, टॅन थिटा इज इक्वल टू 2√h² मायनस AB अपॉन A प्लस B. याला आपण एक नंबर सपोज करूया, याला काय सपोज करूया, कारण हे दोघांना इक्वल ठेवायचं मग सॉल्व्ह करायचं, काय अडचण. आता नेक्स्ट लाईन, फॉर सेकंड कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन इज. काय समजा इथे अँगल आपण काय घेऊयात माहिती का, टॅन अल्फा घेऊयात. काय घेऊयात, टॅन अल्फा. फॉर्म्युला तर तोच राहणार, फक्त लाईन ज्यामध्ये हा जनरल फॉर्म आहे आणि हा गिवन लाईन थोडक्यात. सो इथं काय सर, इथं फॉर्म्युल्यामध्ये जर या व्हॅल्यू पुट करता सर, मला A लागणार आहे, 2H लागणार आहे आणि B लागणार. सो इथं A कोण होईल बेटा, 2 होईल. व्हॉट इज 2H मायनस 5, म्हणजे H चा व्हॅल्यू किती होईल, H चा व्हॅल्यू सर, H चा व्हॅल्यू होईल इथं -5 आणि B किती होईल इथं. सो टाका या व्हॅल्यू इथं, काय होणार मग सांगा, 2√h² म्हणजेच -5/2² मायनस AB म्हणजे 3×2 अपॉन A प्लस B म्हणजे 3+. काय अडचण याच्यामध्ये. आता नेक्स्ट लाईनला जाऊया. देअरफॉर टॅन अल्फा इज इक्वल टू 2√, काय होतं 5/2, 5/2 होते सर, 5/2 चा स्क्वेअर असणार आहे 25/4 मायनस 3×2 = 6 अपॉन A प्लस B म्हणजे 3+2 5. आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन इथं काय होणार मग, टॅन अल्फा इज इक्वल टू 2 म्हणजे 4 6 24 मायनस 1/4 अपॉन 5. सो इथं काय होणार, टॅन अल्फा इज इक्वल टू टॅन 1 × 1/2 याचे 1/4 इथं 2 आहे आपला, सॉरी. सो 2 टू गेट. सो टॅन अल्फा इज इक्वल टू किती आलं बाळांनो सर, ते आलं 1/5. हे किती आलं 1/5. आता अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, बाळांनो काय कंडिशन दिली आहे की सर, हा लाईन आणि हा लाईन यांच्यामधले अँगल कसे आहेत, इक्वल आहेत. काय इक्वल्स आहेत. सो कंडिशन काय, अँगल बिटवीन लाईन्स आर इक्वल. कसे ते, याचाच अर्थ काय सर, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा, हे इक्वल आहे. सो चेक करा टॅन अल्फा, याचा माहित आहे काय, याला नाव करू आपण, याला नेम करू 2. सो इथं काय फ्रॉम 1 and 2. आता ह्याला चेंज करूयात आपण, काय टॅन थिटाचा काय फॉर्म्युला इथं चेक करा भाई, इथं राईट साइड काय सर, ही साइड आहे म्हणजे काय असणार इथं सर, 2√h² मायनस AB अपॉन A प्लस B. इथं काय होणार, इथं आत्ताच व्हॅल्यू काढली 1/5. 1/5. आता बघा मी काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. काय करतो, सो इथं काय 5 2 10 × √h² मायनस AB
ओके, चेक करा. नेक्स्ट इथं कोण आहे, ए प्लस बी. जरा आरएचएस लॉ ऑब्झर्व करा, आरएचएस लॉ ऑब्झर्व करा. हे असं काहीतरी आणायचं. सर इथं स्क्वेअर आहे, रूट नको, म्हणजे काय सर, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड असं करूयात. सो काय होणार इथं बाळू, 10चा स्क्वेअर 100 इंटू इथं रूट काय होणार, कॅन्सल. सो एच स्क्वेअर मायनस ए बी आणि इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो हेच तर आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. सो असं हे क्वेश्चनचं आन्सर. ठीक आहे, काय अडचण याच्यामध्ये, इझी आहे की. परत सांगू, चेक करा इथं, चेक करा, परत जा. काय क्वेश्चन आता सर, इक्वेशन मध्ये हा एक लाईन आहे, हा एक लाईन आहे, कंबाईन लाईन आहे. सर तो त्यांच्यातले दोन लाईन मधले अँगल इक्वल आहेत अशी कंडिशन आहे. म्हणून मी काय केलं, पहिल्या लाईनचा अँगल काढून घेतला, पहिल्या कंबाईन इक्वेशन मधल्या लाईनचा अँगल काढून घेतला. हा तर फॉर्म्युलाचे स्टँडर्ड. नंतर काय ही गिवन लाईन होती, बरोबर, ह्या लाईन साठी अँगल काढून घेतला. सो जो की आलो किती, tan अल्फा इज इक्वल टू 1/5. पुन्हा क्वेश्चनला रीड करत बसलो तर मला असं दिसतंय की सर 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 की पहिला लाईन कंबाईन लाईन आणि दुसरा कंबाईन लाईन यांच्यामधील अँगल हे इक्वल आहे कसे. म्हणून मी त्या कंडिशन नुसार सर इथं tan थिटा इज इक्वल टू tan अल्फा लिहिलं. सर tan थिटाचा फॉर्म्युला मी काढून घेतला जात होतो, 2√x² मायनस अपॉन ए, आणि याचं कॅल्क्युलेशन. आणि फक्त काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. मी माझ्या आरएचएस ला ऑब्झर्व केला, तर आरएचएस मध्ये म्हणतो इथं 100 पाहिजे आणि इथं स्क्वेअर पाहिजे. ऑब्विसली मी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करायला पाहिजे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं आणि याचं आन्सर मिळवलं. इतकं साधं आणि सरळ होतं, काय अडचण याच्यामध्ये. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलो, सर 3 थेरम शिकलो आणि 3 क्वेश्चन शिकलो. ठीक आहे, इतका इझी चॅप्टर आहे हा, इतका इझी चॅप्टर आहे. याचा एक सुद्धा मार्क जायला नाही हवा. जर तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल तर खूप सोपं. मॅथ्स 1 मध्ये सगळ्यात माझा फेवरेट आणि वन ऑफ इझी चॅप्टर म्हटलं तर कोण असेल ना, तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच आहे. ठीक आहे, सो अभ्यास करत राहा आणि व्हिडिओजला लाईक शेअर करत राहा आणि तुमचं प्रेम देत राहा. म्हणजे तुमच्यासाठी मी असंच चांगले व्हिडिओ बनवत राहील, जेणेकरून तुम्हाला सुद्धा फायदा होईल आणि तुमचे जे कोणी गरजू मित्र मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. ठीक आहे, सो आज आपण थांबूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला कोणता हवाय, कोणते थेरम हवेत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन करूयात. चलो ठीक आहे, सो चलो, थँक्यू सो मच.